हम लोग क्या नहीं लेने का। आपणा सर्वांचे खूप खूप आभार की आपण मला तर गेल्या 4-5 तासापासून या क्षणाची वाट पाहत आहात आणि माझा हेलिकॉप्टरचा व्यवसाय आहे की फ्लाईटमध्येच असतो. मलाही भर पावसात मुंबईमध्ये येणाराही वेळ झाली होती. काय मिटिंग वगैरे त्या करून मी इथे आलो. देशपांडे सरांनी आज जी मला संधी दिलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या टीमने मुळामध्ये माझा जन्मच वडाळ्याचा आहे, शिवडीचा, आणि माझं बालमोहन शाळेमध्ये शिक्षण झालं. म्हणजे मी शिवाजी पार्कचाच आहे असं गृहीत धरलेलं आहे. काही हरकत नाही. एक उदाहरण देऊन मी माझ्या बोलण्याची सुरुवात करतो. मी समाजसेवक असल्यामुळे, वरिष्ठ पत्रकार असल्यामुळे समाजसेवेच्या माध्यमातून मी देशाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. के रवी या नावाने प्रसिद्ध जरी असलो तर मी साऊथ इंडियन मुळात नाही. मी टिपिकल मराठी आहे, हे सर्वांनी गृहीत करावं. पण मला 13 भाषा येतात, त्यामुळे मला काही साऊथच्या भाषाही येतात आणि भाषा त्या पद्धतीने मला. तर समाजसेवा करत असताना मी एका खेड्यापाड्यामध्ये कार्य करायला गेलो होतो. माझे 2 असिस्टंट होते आणि सरकारी आश्रम रेस्ट हाऊसमध्ये आम्हाला झोपायची संधी मिळाली. झोपलो आम्ही. सकाळी मॉर्निंगला 6-6:30 उठायचं असतं. आमच्या काय अपॉइंटमेंट फिक्स होत्या. तेव्हा मोबाईल पेजर वगैरे या गोष्टी नव्हत्या. तर मी ज्या रूम मध्ये झोपलो होतो त्या रूम मध्ये माझे 2 साथीदार होते. त्यावेळी उठून बाहेर डेल्टा करत बसले असतील, मला माहित नाही. पण मी झोपलो होतो आणि अचानक माझा राईट हँड जो आहे तो असा झोपेतच राईटला गेला आणि कोणतरी जोरात चिघळलं ते पडले. मी झोपेतच आहे, पण त्याने आवाज दिला जोरात ओरडण्याचा. तर मी जागा झालो. बघतो ते झाडू मारणारी स्त्री असते त्या आश्रमामध्ये, याच्यामध्ये रेस्ट हाऊसला. तर त्या महिला होत्या, त्या तिथे नोकरी करत होत्या, झाडू मारण्याचे, माती घासण्याची वगैरे होते. त्या माझ्या या उलट्या हाताने बेहोश पडल्या. आता ह्याचं कारण काय? कारण की मी स्वतःच ब्लॅक बेल्ट आहे. आणि माझं नशीब असं आहे की आम्ही जेव्हा कराटे जिजुत्सू शिकायला लागलो, जिजुत्सू हे नाव भारतात पण नसतं. त्या काळामध्ये जिजुत्सू हे नाव भारतात नव्हतं. आणि माणिक इराणी नावाचा एक फिल्म ऍक्टर मिळाला, तो माझा मित्र झाला. तेव्हा मिथुन चक्रवर्ती पण पिक्चर मध्ये आला नव्हता. त्या काळामध्ये आपल्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये वाळू असायची. वाळू, त्या वाळूमध्ये आम्ही रोज सकाळी त्या वाळूला एका साईडला गरम करायचो, मिठा लावून, आणि त्या गरम वाळूमध्ये आम्ही आमची जी कराटे जुडोचे जे स्टाईल्स असतात ते हात गरम करायचो आणि आमची बोटं गरम व्हायची. एका चापमध्ये आम्ही विटा तोडायचो. वय लहान होतं, 8 ते 9 वर्ष. परंतु सुदैवाने आम्ही जिथे शिवाजी पार्कला वाळूमध्ये करत होतो तिथेच वरच्या दुसऱ्या मजल्यावरती का पहिल्या मजल्यावर आठवत नाही मला, शरद दिघे नावाचे काँग्रेसचे मोठे नेते होते. आनंद दिघे, सॉरी शरद दिघे, ते नंतर खासदार पण झाले आपल्याकडे. ते आम्हाला रोज बघायचे आणि नंतर त्यांचं आमच्याप्रती असं काही प्रेम वाढलं की माझ्या सगळ्या टीमला ते रोज वरून खाली नाश्ता पाठवायचे त्या काळामध्ये. आणि हा काळ होता 1977 ते 78. त्या काळामध्ये आपल्या देशात म्हणा किंवा भारतात म्हणा किंवा मुंबईत म्हणा जुडो कराटे शिकायची इच्छा भरपूर लोकांना झाली. आमची झाली, आम्ही शिकलो. पण आम्ही मातीमध्ये शिकलो. आमचे कराटे शिकण्याची पद्धत, आमची जिजुत्सू शिकण्याची पद्धत ती वाळूमध्ये. आणि नंतर शाळेत राहून बालमोहनला दप्तर घेऊन मग पहिलं एक्सरसाइज करायचं, वॉकिंग करायचं आणि मग शाळेमध्ये जायचं. म्हणून माझ्या उलट्या हाताने ती बाई बेहोश पडली, ओरडून पडली. नंतर आम्हाला थोडंसं वाटलं की बाबा आमच्यामुळे असं काय घडलं. मग लक्षात आल्याकडे आम्ही त्या पद्धतीची लोक आहोत की चुकून देखील सर उलटा हात मारला किंवा लागला तर तो माणूस बेहोश होऊ शकतो. ही जुडो कराटेची खूप मोठी ताकद आहे, ही मात्र लक्षात ठेवा.
तुम्हाला त्या काळातली गोष्ट सांगतो, ज्या काळामध्ये म्हणजे माणिकेराय हे नाव आपल्याकडे ब्रँड आहे त्या काळात. आणि मिथुन चक्रवर्तीला सुरक्षा वारदात नावाचे चित्रपट आहे. मी बालपणापासून बॉलिवूडमध्ये आहे, बालपणापासून मी चित्रपट सृष्टीमध्ये आहे. आज मी जे इथं जे काय पाहिलं ही मला त्या आठवणीमध्ये त्या काळामध्ये आणि माझ्या डोळ्यात खरोखर असू आहे की आम्ही हे घडवतो आणि घडवणारे शिल्पकार आमच्यासोबत स्वतःला नमन करतो आपल्या सगळ्यांना की देशाचं नाव मोठं करण्यासाठी आपल्या लोकांचं नाव मोठं करणे. आपण मराठी लोक आहोत, टिपिकल मराठी लोक आहोत, पण मराठी हिंदी हा प्रश्न नाही. आपली कला आहे, ही आर्ट आहे, आपल्याला सुरक्षित ठेवणारा आहे. पण जुडोनंतर अनेक प्रकार आपल्याकडे आलेलेच आहेत, आता आहेतच, अनेक वेगवेगळ्या कंट्रीमध्ये चालतात ते. पण आपल्याकडे ह्या प्रकाराला शासकीय माध्यमातून जेवढा दुजोरा मिळत नाही तेवढा दुजोरा वैयक्तिक लेवलला आपण जे जे करतो त्याच्यातून हे मी अनेक वेळा पाहिले. माझे अनेक मिनिस्टर मंत्री झाले, खेळ मंत्री झाले, त्यांच्याशी माझं इंटरॅक्ट झालं. पण मी स्वतः देखील आताचे जे मंत्रिमंडळ आहे किंवा सेक्रेटरीज आहेत, विशेषतः ह्या मंदिरासाठी, ह्या व्यायामशाळेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी मी विशेष गोष्टीचं नक्कीच चर्चा करेन आणि काहीतरी सकारात्मक रूप त्यामध्ये येईल असा मी निश्चित प्रयत्न करेन. सामाजिक कार्यकर्ता आहे, मी वरिष्ठ पत्रकार आहे, आजही मी लिखाण करतो. त्यासोबत माझा गेले 25 वर्ष हेलिकॉप्टर आणि चार्टर फ्लाईट भाड्याने देण्याचा व्यवसाय, म्हणजे माझा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. त्यातच मी हेलिकॉप्टरचा बिझनेस करतो. आणि एक शिवाजी पार्कची आठवण सांगतो, मुद्दाम सांगतो कारण त्या धर्तीवर मी उभा आहे की काही वर्षापूर्वी मी एका स्पिरिच्युअल पूर्ण हैदराबादमधून मुंबईत हेलिकॉप्टरने आणले आणि त्यांना आणल्यानंतर मी सर्व धर्म समभाव बनवून फुलाचा वर्षाव करण्यासाठी त्यांना तयार केलं. ओव्हनन्स मधून मी त्यांना हेलिकॉप्टरने घेतलं. हैदराबादचे नामी खासदार त्यावेळेस माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. परंतु ज्यावेळेस आम्ही सिद्धिविनायकला फुलाचा वर्षाव केला, त्याच्यानंतर आम्ही चैत्यभूमीला गेला, पण शिवाजी पार्कला आलो आणि शिवाजी पार्कच्या आपल्या छत्रपतींच्या पुतळ्यावरती आम्हाला पुष्पवृष्टी जेव्हा करायची होती, आम्हाला तो पुतळाच दिसला. आणि माझं दुर्दैव का त्या दिवशी तो पायलट आला होता, तो डायरेक्ट विदेशातून माझ्याकडे पहिल्या फ्लाईटला आला होता. तो इंग्रजी जास्त करत होता. वरती असताना पायलट मला म्हणतो, व्हेअर इज द स्टॅच्यू? पायलट मला विचारतो, मी म्हटलं मी पायलट आहे का तू पायलट आहे? अरे मी तुझा को माणूस आहे, तो सहकारी आहे, मला वरून थोडी काय कळतं का कुठे स्टॅच्यू आहे. परंतु आम्ही 5 राऊंड या शिवाजी पार्कला आम्ही मारले. आम्हाला लवकर शिवाजी महाराजांचा तो अश्वारूढवाला स्टॅच्यू काही दिसला. शेवटी मी त्यांना म्हटलं की परत सिद्धिविनायककडे चल. सिद्धिविनायकला परत गेलो, सिद्धिविनायक दिसलं. त्यांना म्हटलं परत समुद्राकडे चल. चैत्यभूमीकडे परत मी आलो आणि जेव्हा चैत्यभूमीकडे आलो म्हटलं आता शिवाजी पार्क हे मैदान आहे, तिथे क्रिकेट मुलं खेळतात, भरपूर क्रिकेटची मुलं दिसत होती. नंतर माझ्या लक्षात आलं की झाडं दिसत आहेत. त्याला नंतर विनंती केली की इमिजिएटली स्पेशल परमिशन केली थोडं हेलिकॉप्टर खाली उतरवायसाठी, आणि हेलिकॉप्टर वर खाली उतरवण्याचे परमिशन झाले. एक मीटर देखील खाली येतं तर DGCAचं परमिशन घ्यावं लागतं. आणि त्यांनी ते परमिशन लगेच सेकंदात मिळवलं हॉटलाईनला. आणि हळू हेलिकॉप्टर जसा खाली आला तर ते स्टॅच्यू जो आहे त्याच्या झाडाची पानं आली आणि आम्हाला तो काळा काळा स्टॅच्यूचा प्रेटिक स्टॅच्यू. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं का आता फुलाचा वर्ष आपण याच्यावर बरोबर करू शकतो. हे आमचे त्या काळातलं म्हणजे आता 10-12 वर्षाची गोष्ट आहे की हा शिवाजी पार्कचा एक माझी आठवण आहे. आणि आठवणी तशा भरपूर आहे, कारण माझा जन्म मी सांगितलं माझा शिवडीचा जन्म आहे. मी बालपणापासून सुदैवाने ISS जनसंघ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून कार्य करत आहोत. सुदैवाने मी देशपांडे साहेबांना जेव्हा भेटलं, भेट झाली माझी, तर मी त्यांना म्हटलं तुम्ही माझ्या परिवारातले आहे. कारण माझा एक जीवलग मित्र आहे, तो IAS ऑफिसर होता, नंतर तो चित्रपट सृष्टीत आला, शशिकांत देशपांडे. आपल्या इतिहासामध्ये बॉलिवूडच्या त्याच्यासारखा माणूस 99 सिरियल त्यांनी केले, तसा कुणी आजपर्यंत इतिहासात होत झालेला नाही. आजही तो माणूस अस्तित्वाचा बॉलिवूडचं काम करतो. आणि देव माणसासारखे हे देशपांडे लोक असतात, त्याच्यातले हे लोक. माझा अनुभव आहे, दुसऱ्याचं नाही बोलत. त्यामुळे अशा देव माणसाच्या संगतीत संस्कारात राहून वैचारिक जे काय भूमिका असतात, डेव्हलपिंगच्या भूमिका आहे त्या आपण यांच्याकडून शिकू शकतो.
आणि मी शिकलेलो आहे, तुमच्यासाठी शिकलोय, तुमच्या मार्गदर्शनावर शिकलोय आणि तुम्ही माझ्यासाठी एवढा विशेष कार्यक्रम इथं तुम्ही लोकांनी ठेवून वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मी कोणाचं नाव घेऊ शकतो आणि मला माफ करा, पण सगळ्या विद्यार्थ्यांना माझं वंदन आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना माझं वंदन आहे. आपण ते स्वीकारावं आणि माझ्याकडे किती सेवा असेल यथाशक्ती जी मी करू शकतो ती नक्कीच आपल्याला खूप खूप आभार. मंदिर के भगवान है देशपांडे साहब, ये मुझसे जुड़ गए, मैं इनसे जुड़ गया. सामाजिक कार्य तो हम करते आए हैं, पर यहाँ आने के बाद मैं जो देखा है सारा माहौल, तो मैं यही का बचपन का है मेरा शिवाजी पार्क जो है. फिर शिवाजी पार्क की कई यादें अपने आप उभरते आए, जैसे ये लोग एक पोजीशन दिखा रहे थे, प्रक्रिया दिखा रहे थे. तो क्या होता है, हम लोग उस ज़माने से इन सारी चीज़ों से जुड़े जिस ज़माने में इस चीज़ों को उभरता हुआ हमने देखा हुआ है. ब्लैक बेल्ट होना या येलो बेल्ट होना या ग्रीन बेल्ट होना और जुडो कराटे में इंटरेस्ट रखना उस ज़माने में भी बहुत बड़ी बात थी. खाली क्रिकेट ही ऐसा नहीं है, हर स्पोर्ट्स में ऐसी ऐसी चीज़ें कि आपको उभर कर आने के लिए देशपांडे जैसे सरों की ज़रूरत पड़ती है. और ये अकेले नहीं, इनकी सारी टीम है जो एक दूसरे से जुड़े हुए हैं और ये लोग हीरे पन पा रहे हैं. हमारे देश के हीरे लोग पन पा रहे हैं स्पोर्ट्स की दुनिया के अंदर. बट ये अपनी जान, जैसे मलखाम है, ये तो गांव खेड़ा में भी बड़े पैमाने के ऊपर कुश्ती लोग करते आए, पर हमारे छोटे छोटे बच्चे इतने अच्छे तरीके से ये चीज़ें करते हैं, ये कितनी ऊंची बात है. अगर मुझे पहिला पता होता मैं सुनील शेट्टी को आला था. हाँ, मी आणलं असं सर मी त्याला इथं, कारण तोही त्यातलाच आहे. सुनील शेट्टी भी उसी में का है, क्योंकि वो लोग जिम जानते हैं, कराटे जानते हैं, बॉक्सिंग जानते हैं. और हम लोग जिस ज़माने से जुड़े तो उस ज़माने मैंने कहा कि मिथुन चक्रवर्ती भी नहीं आया था, वो तो बहुत बाद में आया. और आया तो उसने वही फिल्में लाई कराटे वाली, सुरक्षा, वारदात, इस तरीके की. बट फिल्मों से सिर्फ आप देख सकते हैं, प्रैक्टिकल जो करना है यहाँ इन बच्चों ने जो करके दिखाया वो है. और वो आज मेरे आँख में आंसू आए, ये सब देख रहा था मैं कि क्या चीज़ें हम लोग हिस्टोरिकल चीज़ें कर रहे हैं. मुंबई शहर में बैठ के दुनिया के हर कोने में पहुँचने का प्रयास कर रहे हैं. जैसे इन्होंने कामले साहब को हेल्प किया, वो कामले लड़का जो है दर्शन कामले. अब ऐसे गरीब बच्चों को भी हेल्प करना एक आदमी का बड़ा दिल होना चाहिए. लेकिन उनके साथ बाकी भी मयकर सर जैसे लोग जुड़े, उन्होंने अपना मार्गदर्शन दिया, उन्होंने अपना सहयोग दिया, तब जाके एक इमारत बन गई. तो ये स्पोर्ट्स की जो दुनिया है, ये दुनिया भी एक बहुत बड़ी इमारत है. इस इमारत को मजबूत रखना, इसको सींचना, इसको हरी भरी करना, आगे बढ़ाना, ये हम सबका कर्तव्य है. इसलिए आज के बाद इस मंदिर से मैं भी जुड़ा हुआ हूँ, इस मंदिर से मैं भी जुड़ा हुआ हूँ. और जब भी इस मंदिर को मेरे जैसी कोई ज़रूरत पड़े तो मैं सबके सामने खड़ा हूँ. और मैं सबका आभारी हूँ, इन बच्चों लोग का स्पेशली, ये जो हमारे हीरे हैं सब जो मैं देख रहा हूँ, चाहे लड़का हो, लड़की हो, बच्चा हो, ये हमारे लिए देश की महान शक्तियाँ है आने वाले दिनों में, और देश का भविष्य है ये सब. तो ऐसे को सल्यूट है. नमस्कार, माझं नाव उदय विश्वनाथ देशपांडे. मी श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर या संस्थेचा प्रमुख प्रशिक्षक आणि मानद प्रमुख कार्यवाह म्हणून काम करतो. आज समर्थ व्यायाम मंदिर 100व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि 37वे जुडो प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी समर्थ व्यायाम मंदिराने आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200 मुलामुलींनी सहभाग घेतलेला आहे. अगदी 5 वर्षापासून 50 वर्षापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या. आणि त्याच्या उद्घाटनाला आज समर्थ व्यायाम मंदिराच्या विद्यार्थिनींनी मलखांब, दोरीचा मलखांब, जुडो याची प्रात्यक्षिकं दाखवली. कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार म्हणजे मलखांब. एका लाकडी खांबावरती किंवा एका दोरीवरती किती वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती, योगासनं करता येतात. आणि त्यामुळे केवळ बाह्य स्नायूच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांनासुद्धा कसा व्यायाम होतो आणि आरोग्य कसं चांगलं राखलं जाऊ शकतं याचं उत्कृष्ट एक प्रदर्शन आहे. आणि एक समर्थ भारत, सशक्त भारत, आपल्याला जो भारताला एक वेगळा भविष्य द्यायचं आहे त्याची सुरुवात आहे की लहान मुलांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना देऊन, मग बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, जुडो असेल, ॲथलेटिक्स असेल, मलखांब असेल, या सगळ्या प्रकारांमध्ये त्यांना प्रवीण बनवायचं आणि प्रशिक्षण मासेससाठी
सामान्यातल्या सामान्य मुलांनासुद्धा आम्ही महिन्याला फक्त 50 रुपये शुल्क घेतो आणि मुलांना हे प्रशिक्षण देतो आणि 180 प्रशिक्षक कुठल्याही प्रकारचं वेतन मानधन न घेता मुलांसाठी एक प्रयत्न करतात. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आल्याचा मला अतिशय आनंद आहे आणि मिस्टर देशपांडे आणि रवी सर असे गुरुवर्य या मुलांना लाभले की त्यांचं अहोभाग्य आहे आणि शासनाने यांना खूप जास्त मदत करण्याची गरज आहे. कारण यांचं बॅकग्राऊंड 37 वर्षापासून करत आहेत आणि ही समर्थ व्यायामशाळा 100 वर्ष चालू आहे. ह्यांनी त्याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे, त्यामुळे त्यांना मदत करणं शासनाचं कर्तव्य आहे. रवींद्र वामनराव पाटील, मी इंटरनॅशनल रेफरी आहे, 7 डिग्री ब्लॅक बेल्ट आहे. माझी सुरुवात लहानपणापासून ह्या समर्थ व्यायाम मंदिरमध्येच झाली. ह्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये मी ही जी लहान मुलं दिसत आहेत तसाच येऊन इकडे व्यायाम करायचो आणि त्यामुळे मला ही जी प्रेरणा मिळाली पुढे जुडो करायची, माझ्या स्कूलमध्ये एक अपॉर्च्युनिटी आली आणि त्याच्यामुळे झालं. आता समर्थ ह्या सर्व गेमसाठी, खास करून आमच्या जुडोसाठी, हे तुम्ही मॅट ज्या बघताय या मॅट आमच्या इंटरनॅशनल मॅट आहे, त्या समर्थमुळे आम्हाला मिळाल्या आणि त्यामुळे आमचा सराव जो आहे तो फार चांगला होतो इकडे. आज मेन गोष्ट जी आपल्याला सर्व सोशल मीडियापासून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की सेल्फ डिफेन्स जे आहे हे आपल्या मुलामुलींना शिकणं फार गरजेचं आहे. सध्या मी एक सेल्फ डिफेन्स शिबिर घेतलं होतं पोद्दार कॉलेजमध्ये आणि तिकडे मला जेव्हा बघितलं मी की मुलांची आणि मुलींची जी परिस्थिती आहे आज की एखादी इमर्जन्सी जर अंगावर आली तर साधी त्यांना एक मूठ वळून एक आपण जो पंच म्हणतो तो सुद्धा मारण्याचा त्यांना अजिबात ABCD माहिती नाही. तर अशा मंडळीचं काय होणार इमर्जन्सीमध्ये. म्हणून सेल्फ डिफेन्सकडे सर्वांनी जास्ती लक्ष देऊन आपल्या मुलांना लहानपणापासून या अशा गेम्समध्ये पुढे आणलं पाहिजे अशी मला कळकळीची विनंती आहे. आज आपल्याकडे दादा आलेत आणि दादांनी जे आम्हाला सांगितलं की ते कसे स्वतःच्या आवडीसाठी, तेव्हा तर आवडच होती फक्त, दुसरं काहीच नव्हतं, आवडीपोटी ते कराटे का जे काय असेल ते करायचे की स्वतः आपण मजबूत व्हावं. आणि त्यांचा आज जो आम्हाला जो साथ आहे त्यांची की ते इकडे आले त्यांचा वेळ देऊन आणि आज आमच्याबरोबर आज उभे राहिलेत. आज आम्हाला 100% असं वाटते की दादांसारखी माणसं आणि दादा स्वतः इकडे आल्यामुळे आमच्या मुलांचं मनोबळ आणखी वाढेल आणि आम्ही डेफिनेटली या स्पोर्ट्समध्ये आणि स्पोर्ट्स फील्डमध्ये फार उत्तम कामगिरी करून दाखवू. दादा असेच आमच्यावर खूप आशीर्वाद असू द्या, आमच्यासोबत राहावे. आणि देशपांडे सर आणि बाकी इतर मंडळी आहेत हे सगळे आमच्याबरोबर कामं करतात, त्यामुळे फार बरं वाटते. नमस्कार.